मागील 3 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन्स वर्धा येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे। युगपुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांची पत्नी हजारो शोषित पीडितांची माता रमाईचा जन्मोत्सव 7 फेब्रुवारीला आहे। त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीचे औचित्य साधून महिला परिषदेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन्स वर्धा येथे सायंकाळी 5 वाजता हर्षोल्लासाने साजरा करण्यात येत आहे। या कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भंते राजरत्न यांनी केले आहे। बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवाच्या विचारांना सर्वप्रथम नतमस्तक होतोय। उद्या 7 फेब्रुवारी 2025ला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला मंडळाच्या पुढाकाराने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिव्हिल लाईन पुतळ्याजवळ वर्धा या ठिकाणी माता रमाई जयंतीनिमित्त महिला परिषद होणार आहे। या महिला परिषदेमध्ये 10 ते 15 हजार महिला व पुरुष त्या ठिकाणी बघायला येत असतात आणि या सर्व कार्यक्रमाचं जे नियोजन आहे माता रमाई या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे महिला मंडळ करत आहे। यावेळेस या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर रोहित पिसाळ जे गोल्डमॅन आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अंडर वॉटर गोल्ड माईन कंपनीचे मालक आहे, ते सुद्धा येणार आहे। त्यानंतर सारेगमापा, हास्य जत्रा आणि इंडियन आयडल आशिंका चोनकर, मोनल कडलक आणि श्वेता दांडेकर यांचाही रमाई बुद्ध फुले आंबेडकर विचारावर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम सायंकाळी 10 वाजेपर्यंत 5 वाजतापासून ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत हा भरगस्त कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन वर्धा या ठिकाणी होणार आहे। तेव्हा सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की जनतेला मी आवाहन करतो की या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिव्हिल लाईन वर्धा या ठिकाणी यावं। रमाई जयंतीचे जे औचित्य साधून आपण कार्यक्रम घेत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 7 फेब्रुवारीला 2025 रोजी आपण याचे आयोजन केलेले आहे। सर्व जनतेला माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा। आमच्या महिला मंडळांनी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्टच हे आहे की आपण महिलांना प्राधान्य देत असतो। त्यागमूर्ती रमाई माता यांचं जे कार्य होतं बाबासाहेबांची ज्या पद्धतीने आपण जयंती साजरी करतो त्या पद्धतीने रमाई ही त्यागमूर्ती आहे आणि रमाईचा त्याग आपल्याला माहीतच आहे। 4 मुलं रमाईने आपल्या समाजासाठी दिलेली आहे आणि त्याचंच आपण भान ठेवून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि महिलांना प्राधान्य देत असतो।